गिरनार पर्वतावर गोरखनाथ मंदिरात तोडफोड, मूर्तीचे छीर-छाटून घाटीत फेकले. नाथ संप्रदायाकडून तीव्र निषेध, चौकशी व संरक्षणाची मागणी. त्र्यंबकेश्वर, गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावरील गोरखनाथजी शिखर मंदिरात अज्ञातांनी तोडफोड करत श्री गोरखनाथजींच्या संगमरवरी मूर्तीचे छीर-छाटून घाटीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाथ संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करून नाशिकच्या ओम नमो सद्गुरू सदसन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्टने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर जितेश शार्दूल, मयूर ढिकले, प्रदीप जाधव, ज्ञानेश्वर थोरात, नितीन बोराडे, अमित घायवटे, सतीश गुजर, सतीश जाधव, प्रभास वाघ, प्रकाश बेडकुळे, शरद धुमाळ, स्वप्नील वारे, किरण बोरसे, समाधान लोखंडे, पवन कुमावत, प्रतीक गरुड, अमोल वारुडे, अभिषेक घोडेराव, रवी लांगडे, अभिषेक रसाळ, आकाश सोनवणे, शिवा कसाटे, गणेश पवार, हर्षद पगारे, चारुदत्त गुजर, महेश माळवतकर, रोहन लोखंडे, तुषार भालेराव, विकी बाबा घोडे, सुधीर जगताप, रोहन राजपूत, आशू पवनकर, प्रतीक पगारे, हेमंत नाईक, अजिंक्य जगताप, हल्दीराम कावळे, भूषण दोंदे, अर्थव सोनवणे, अतुल पगारे, अमोल वाकळे, राहुल मसाळे, रवी सानप, ॲडव्होकेट गिरीश पवार, सुनील साळवे, बडेश मराठे, अंजिराम काळे, ऋतिक लोखंडे, राकेश ढिकले, अनिकेत क्षीरसागर, लक्ष्मण जाकिरे, कृष्णा जाकिरे आदींच्या सह्या आहेत. ही घटना दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारे 6 वाजता उघडकीस आली. मंदिराचे पुजारी किशोरनाथ यांनी फोनवरून नाशिक येथील योगी सोमनाथजी गुरु राजनाथजी यांना घटनेची माहिती दिली. ते स्वतः व सेवक सुमित अनुपभाई पोपट यांच्यासह तात्काळ गिरनार रोपवेने मंदिरात पोचले असता मंदिरातील काच फुटलेली, पूजा साहित्य अस्ताव्यस्त आणि श्री गोरखनाथजीची मूर्ती खंडित अवस्थेत आढळली. पुजारी किशोरनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पूजा करून झोपल्यानंतर पहाटे 5:30 वाजता बाहेरून आवाज आला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा बाहेरनं बंद होता. मी आवाज दिला असता 4 जण, वय अंदाजे 30 ते 40 वर्षे दिसले. त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी रॉड होती. त्यांनी पांढरा कुर्ता आणि लेहंगा परिधान केलेला होता आणि ते अंबाजी मंदिराच्या दिशेने पळून गेले. योगी सोमनाथजी गुरु राजनाथजी यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना टिपली आहे. यापूर्वी देखील मंदिरातील श्री रामदेव पीर यांच्या मूर्तीची तोडफोड करून ती घाटीत फेकण्यात आली होती. तसेच धर्मविरोधी घोषणा देत काही उपद्रवी यात्रेकरूंनी गोंधळ घातल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ओम नमो सद्गुरू सदसन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांनी नाशिक जिल्हा अधिकारी तसेच केंद्र सरकारकडे लेखी निवेदन देऊन सखोल चौकशी आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गिरनार पर्वतावर केंद्र शासनाच्या वतीने स्थायी सुरक्षा व्यवस्था तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सिद्धपीठ श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी मंदिर अंजनेरी त्र्यंबकेश्वर चे पीठाधीश योगी प्रवीणनाथजी महाराज तसेच गोरखनाथ आखाडा त्र्यंबक येथील योगी अश्विननाथजी महाराज यांच्या सह्या आहेत. नाथ संप्रदायाने ही घटना धार्मिक असहिष्णुतेचे आणि आध्यात्मिक स्थळावरील हल्ल्याचे अत्यंत निंदनीय उदाहरण असल्याचे सांगत सरकारकडून त्वरित चौकशी, दोषींवर कारवाई करावी आणि गिरनार पर्वतावरील सर्व धार्मिक स्थळांना शासकीय संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे.